जय जय जी गणराज स्वामी विद्या सुखदाता, धन्य तुम्हारा दर्शन, धन्य तुम्हारा दर्शन, मेरा मन रमता। स्वामी जय जय जी गणराज। आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे ओविता ओविता, सुखे ओविता ओविता, त्याची ओढतो स्मरणी, आता विसाव्याचे क्षण। सांगावे नवल दूर राणीची पाखरे, काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता, ओल्या अंगणी नाचता, होती माझीच नात रे, आता विसाव्याचे क्षण। कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी, कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी, माझे पहिला तले हौसा, माझे पहिला तले हौसा, डोलत घेती त्याच्या जळी, आता विसाव्याचे क्षण। कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली, कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली, आश्वासते त्या जन्मी, आश्वासते त्या जन्मी, हो तुमच्याच मुली, आता विसाव्याचे क्षण।
ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। उपस्थित असलेले ज्येष्ठ माजी अध्यक्ष तथा संचालक माननीय श्री मोरे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव माननीय श्री रंगनाथराव जाधव साहेब, संस्थेचे सन्माननीय सदस्य माननीय श्री नारायणराव तायडे साहेब, आजच्या सत्कारमूर्ती सौ भाग्यश्री सुहासराव हिवरेकर, त्याचबरोबर त्यांचे यजमान श्री सुहासराव हिवरेकर, प्रशालेचे डॉक्टर अरुण कांबळेकर, त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर, संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री शिवाजीराव देवरे साहेब, त्याचबरोबर सासू की सरगम गाए सू
निवृत्तीचा आनंद घ्यावा आणि त्याच्या पुढील जीवनाचा आनंद लुटावा हे आपण सर्वांना वाटतं. निवृत्तीच्या या व्यक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. अशा या आपल्या जय भवानी विद्या मंदिरच्या परिवारातील आपल्या लाडक्या श्रीमती हिवरेकर मॅडम यांचा हा सेवा गौरव सोहळा. या सेवा गौरव सोहळ्यानिमित्त उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. कारण की भारतीय तत्वज्ञान आपल्याला सांगते अतिथी देवो भव. येथे एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन मी आपल्यासमोर सादर करीत आहे. प्रति माननीय सौ हिवरेकर भाग्यश्री सुहास यांना शुभेच्छासह आपला जन्म 1 नोव्हेंबर 1967 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लोणार येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणार येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण नाशिक येथे झाले. इतिहास विषयात आपला कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक आला तेव्हा नाना पाटेकर यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार झाला. सन 1991 मध्ये आपला विवाह श्री सुहास हिवरेकरांशी झाला आणि त्यानंतरच्या काळात आपण छत्रपती संभाजीनगर येथेच स्थायिक झाला. सन 1995 मध्ये जय भवानी विद्या मंदिर उच्च माध्यमिक विभागात इतिहास व राज्यशास्त्र विषयाच्या सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. हे कार्य करत असताना आपण 12वी बोर्ड परीक्षेचे परीक्षकच नव्हे तर नियामक म्हणूनही कार्य पार पाडले. किंबहुना आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचे केंद्र संचालक म्हणूनही कार्य केले याचा आम्हाला अभिमान आहे. सन 2009 ते 2011 या काळात आपण उच्च माध्यमिक विभागातील विभाग प्रमुख म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली. तर जून 2024 मध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आणि विद्यालयाच्या प्रशासनामध्ये आपण अतिशय उत्तमरित्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. सद्यस्थितीत आपण उपमुख्याध्यापक पदी विराजमान असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करीत आहात. म्हणून तर आपले असंख्य विद्यार्थी आता विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. सन 1995 साली संस्थेने लावलेली या छोट्या रोपट्याच्या रूपात असलेले उच्च माध्यमिक विद्यालय आज आपल्या निवृत्तीच्या वेळी वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते. ही आपल्यासाठी फार कौतुकाची बाब आहे. आपण घालून दिलेला ज्ञानाचा वसा आम्ही यापुढे असाच ठेवत ठेवू याची साक्ष देतो. निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य निरोगी, आनंदी व भरभराटीचे जावो ही सदिच्छा
आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती हिवरेकर मॅडम यांचा सेवा गौरव सन्मान मी सर्व प्रमुख अतिथींना त्याचबरोबर मॅडमचे यजमान श्री सुहासराव देवरेकर सरांना विनंती करतो की त्यांनी संस्थेतर्फे तसेच उच्च माध्यमिक व प्राथमिक विभागाकडून सर्वांकडून दिली जाणारी एक सप्रेम भेट स्वीकारावी. जर आपल्याला कोणी गिफ्ट दिलं तर आपण त्याला रिटर्न गिफ्ट देतो की नाही? हा, तर तसंच आजचे सत्कारमूर्ती सौ भाग्यश्री हिवरेकर मॅडम यांनी देखील आपल्या संस्थेला एक भेटवस्तू म्हणण्यापेक्षा एक गिफ्ट दिलेला आहे. ते देखील मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दिलेली भेट संस्थेला स्वीकारावी. आदरणीय व्यासपीठ, त्यावर आसनस्थ असलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली पाहुणे मंडळी, माझे सर्व सहकारी, तुम्ही विद्यार्थी मित्र आणि काळजावर दगड ठेवून आपल्या पुत्रांना सीमेवर लढण्यासाठी पाठवणाऱ्या सर्व वीर मातांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. आज आपण कशासाठी जमलो आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. तर अजून दिल्ली खूप दूर आहे असे म्हणता म्हणता अखेर आजचा दिवस येऊन ठेपला. तुमच्या सर्वांच्या लाडक्या हिवरेकर मॅडम व आमच्या कॉलेजच्या स्टाफच्या माळेतील कौतुकमणी असलेल्या तसेच माझी जवळची मैत्रीण असलेल्या उपाध्ये मॅडम या आज रिटायर होत्या. मी लाडक्या असे का म्हणाले? कारण त्या खूप दयाळू आहेत. गेल्या वर्षभरात विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षभरात त्या तुम्हाला एकदा तरी रागवल्या का? आठवतंय का? किंवा त्यांनी शिक्षा केलेली आठवते का? कारण चिडणे, रागावणे व शिक्षा करणे हे त्यांना माहीतच नाही. विद्यार्थ्यांशी त्या खूप प्रेमाने वागतात. मुलांना कोणी मारताना दिसले तरीही त्यांच्या हृदयात कालवा चालू होते. त्यांच्या या दयाळूपणाबद्दल एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बरं. त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल तुम्ही आत्ताच माहिती आहे. लोणार, नाशिक, नागपूर व संभाजीनगर अशी त्यांची महाराष्ट्राची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. कारण त्यांनी नागपूर, अमरावती, पुणे व मराठवाडा इत्यादी 4 विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे. त्यापूर्वी त्या ज्ञानप्रकाश हायस्कूलमध्ये थोडे दिवस सेवेत होत्या. नंतर आपल्या शाळेत आल्या. कला शाखेतील महत्वाचे 2 विषय इतिहास व राज्यशास्त्र त्यांनी शिकवायला सुरुवात केली. दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान असल्यामुळे अगदी पोटतिडकीने ती शिकवायची.
वर्गात मुलांनी दंगा केला तर आता मी तुम्हाला रागवेन हा, हे एवढ्या शांतपणे म्हणायची की त्यात असं म्हणेपर्यंत दुसऱ्या कुठल्याही शिक्षकाचे 2-3 वेळेला रागवून झालेले असायचे. असे एकदम सात्विक तिचे व्यक्तिमत्व आहे. खूप अभ्यासू वृत्ती, जगात सर्वत्र काय चालले आहे इकडेही तिचे कायम लक्ष असते. इतिहासाचा गाढा अभ्यास व राज्यशास्त्रावर प्रभुत्व असल्यामुळे एखाद्या विचारवंताप्रमाणे ती राजकारणावर आपले मत मांडत असते. मंत्रिमंडळ, राज्यघटना, सत्ता बदल याची तर तिनेच आम्हाला माहिती सांगावी. तिच्या व्यक्तिमत्वातच मुळात वैचारिक सामंजस्य आहे. तिचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अतिशय धार्मिक वृत्ती. त्यामुळे देवदर्शन करूनच ती कॉलेजला यायची. देवाचे नामस्मरण, रामनामाचा जप हे तर नित्याचेच आहे. रोज बऱ्याच पोथ्या वाचत असते. ते जर का एखाद दिवशी राहून गेले तर पोथी वाचन होईपर्यंत ती उपवास करते. उपास तापास तरी किती करावे? श्रावणात तर आठवड्यांच्या सर्वच वारी उपास असतो. आम्हा सर्वांशी कुठेही जेवायला जायचे ठरले की हिचा उपवास आड येणारच. आणि मग आजचाच दिवस तुम्हाला ठरवायचा होता का? आज माझा उपवास आहे, तुमच्या लक्षात नाही आलं का? असे नेहमी वैतागून आम्हाला म्हणायची. आमचे कॉलेजचे युनिट अगदी छोटे आहे, फक्त 5-6 जणींचा स्टाफ आहे. त्यामुळे आमची सर्वांची मैत्री अतिशय घट्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी बारीक सारीक सर्वांनाच माहिती असते. आज मला तिच्याबरोबर घालवलेले सर्व आनंदाचे अनमोल क्षण आठवत आहे. ती आता पदोपदी नसल्याची जाणीव होणार आहे. तिने नोकरी, विभाग प्रमुख, पर्यवेक्षिका तसेच उपमुख्याध्यापिका ही पदे अतिशय समर्थपणे सांभाळली आहे. तसेच संसारात देखील ती कुठेच कमी पडली नाही. तिची मोठी मुलगी विशाखा व जावई सुबोध दोघं इंजिनियर आहे व पुण्याला कंपनीत नोकरीला आहे. धाकटी मुलगी रसिका ही सुद्धा आर्किटेक्ट होऊन जयपूर येथे NIT सारख्या नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये MBA करीत आहे. घरात सासू सासरे तसेच धाकटे दीर यांच्या बाबतीतल्या कुठल्याच कर्तव्यात तिने कधीही कसूर केली नाही. त्यांचे मोठे कुटुंब असून त्यातील वातावरण अगदी गोकुळच सारखे आहे. आणखी तिच्याबद्दल आणखी एक सांगायचे म्हणजे, तुम्हाला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, तिच्याबद्दल आणखी एक सांगायचे म्हणजे तिला मुखे प्राणी विशेषतः कुत्रा व मांजर याबद्दल खूपच माया आहे. तिचा एक पाळीव कुत्रा होता, जिमी त्याचे नाव. त्याचा तिने अतिशय स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. तसेच ती कॉलेजमधून येईल व आपल्याला काहीतरी खायला देईल यासाठी एक मांजर आणि गल्लीतले 2-3 कुत्रे दारातच तिची रोज वाट बघत असतात. मग ती येते आणि त्यांना सर्वांना खायला देते. रिटायर होताना भावनिक होण्यापेक्षा आपल्याला पूजा पाठ करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल याचा तिला अधिक आनंद आहे. ती रिटायर होते म्हणून आम्ही सर्वच भावनिक झालो, पण तिला तो आनंद होता की आपल्याला आता जप करायला, देवाचं नामस्मरण करायला खूप वेळ मिळेल. जाता जाता मी एवढेच म्हणेन की पद्माक्षी उर्फ आशा उर्फ भाग्यश्री, तुला निवृत्तीनंतरच्या काळात निरोगी दीर्घायुष्य मिळो, तुझी 4 धाम यात्रा पूर्ण होवो आणि तुझ्या रामावरच्या श्रद्धेला फळ येऊन तुला खरेखुरे रामदर्शन घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्ञात आहे की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. अगदी व्हायचे वर्षा त्याच्या पुढे एका यशस्वी स्त्रीच्या मागे देखील एका पुरुषाचा म्हणजे त्याच्या जोडीदाराचा हात असतो. तर हा प्रवास कसा राहिला याबद्दल मी आदरणीय सुहास सरांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव रावले कार्यकर्ते आहेत, माजी अध्यक्ष मोरे साहेब, रत्नाकर जाधव साहेब, देवले सर, मुख्याध्यापक कांबळे सर, आंबेडकर मॅडम आणि इतर मान्यवर, या सर्वांचा आज मला तुम्ही म्हणजे बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आजचा दिवस मला
तो माझ्या परिवारासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण माझ्या सहचारणीचा आज हा महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे. सेवानिवृत्तीचा दिवस आहे. तर या दिवशी फक्त एवढंच सांगेल की त्यांची शिक्षणाविषयीची आवड, शिक्षणाविषयीची तळमळ, विद्यार्थी घडवण्याची त्यांची जी जिज्ञासा, ह्या सर्वांमध्ये त्यांचा सर्व प्रवास हा अतिशय जवळून पाहिलेला आहे. त्यांना सकाळी उठून लगबग करून शाळेत येऊन धावत पळत येऊन तयारी करणे, पुन्हा मुलांचं संगोपन करणं, या सर्व गोष्टी मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहे. प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की त्यांनी जे अखंड परिश्रम घेतलेले आहेत त्याचं मी अतिशय धन्यवाद देतो. आणि आजच्या ह्या दिवशी मी असं थोडक्यात सांगू इच्छितो की सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा त्यांना अतिशय सुखा समाधानात राहो, आनंदी राहो. त्यांना जास्तीत जास्त वेळ जो आपल्या ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहे, आपल्या मनातल्या ज्या ज्या गोष्टी सुप्त इच्छा त्यांच्या ज्या बाकी राहिलेल्या आहे किंवा आवड निवड लोकांचे राहिले त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. दिवस एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या आईविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या कन्या विशाखा यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरचे सर्व मान्यवरांना माझा नमस्कार, विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आणि प्रिय आई, 30 वर्षांचा तुझा हा प्रवास अविस्मरणीय आहे. या प्रवासात अनेक चढउतार, विद्यार्थ्यांचं प्रेम, सर्व सहकाऱ्यांची साथ तुला लाभलेली आहे. ते या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. हे शाळा आणि ही कॉलेज हे तुझ्यासाठी दुसरं कुटुंबच आहे जवळ. आणि या कॉलेजमध्ये मला अभिमान वाटतो की मी माझी विद्यार्थिनी असल्यामुळे तुझा प्रवास मला काही काळासाठी खूप जवळून पाहता आला, त्याचा अनुभव घेता आला. तू विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं, त्यांना उत्तम संधी प्राप्त व्हाव्या यासाठी नेहमी अखंड प्रयत्न केले, ते मी पाहिलेले आहे. आणि यासोबतच तू तुझं शिक्षण, तुझी शिक्षणाची आवड ते नेहमीच कंटिन्यू केलंस. आणि तुझा प्रामाणिकपणा, समर्पण हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि तुझा हा प्रवास खूप अभिमानास्पद आहे. आम्हाला यातून खूप प्रेरणा मिळते की तू इतकं सगळं अचीव करू शकलीस. आणि तुला पुढच्या सर्व तुझ्या आयुष्यासाठी निरोगी आयुष्य लाभो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी आमची मनपूर्वक शुभेच्छा तुला. आणि तू नेहमी हसत राहावं हीच आमची इच्छा. आणि आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आजच्या सत्कार मूर्ती श्रीमती देवरेकर मॅडम यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमस्तस्यै. जय तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नामदेवरावजी गाडेकर साहेब, तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष पितृतुल्य असलेले श्री मोरे साहेब, संस्थेचे सचिव माननीय श्री जाधव साहेब, तसेच शालेय समितीचे अध्यक्ष प्राथमिक विभाग व संस्थेचे सदस्य माननीय श्री नारायणराव तायडे साहेब, तसेच संस्थेचे सदस्य माननीय श्री देवरे सर, कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर अरुण कांबळे सर, उपमुख्याध्यापिका माननीय श्रीमती रानवीकर मॅडम, पर्यवेक्षिका माननीय श्रीमती मोरे मॅडम व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री सोनवणे सर व माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. आज मी इथे उभी आहे ती एका नव्या वळणावर, तो म्हणजे निवृत्तीचा दिवस. 30 वर्षाचा माझा हा प्रवास आता एका सुंदर आठवणीच्या पुस्तकात सामावणार आहे. जेव्हा मी अध्यापन क्षेत्रात आले व इतिहास, राज्यशास्त्र शिकवण्याचे विषय होते, पण वर्षानुवर्ष पुढे जाताना मला लक्षात आले मी फक्त विषय शिकवत नव्हते तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देत होते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे तर आत्मा जगवणे आहे. माझा हा प्रवास जय भवानी विद्यालयाशी जोडलेला आहे, जणू माझं दुसरं घरच. 30 वर्षाच्या ह्या कालावधीत मी सहशिक्षक, पर्यवेक्षिका व उपमुख्याध्यापिका म्हणून काम केले. दररोज शाळेचा गजर, मुलांची धावपळ,
सहकार्यांचे हास्य, पालकांचे प्रश्न हे सगळं माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग होते. काळ सरतो पण आठवणी थांबतात. घरटं कितीही आपलेपणाची ऊब देत असले तरी, त्याची कितीही सवय झाली असली तरी एक ना एक दिवस पक्षाला आपलं घरटं सोडून उडून जावंच लागतं. आज मागे वळून पाहते तर प्रत्येक दिवस हा एक धडा होता, काही शिकवणारा, काही विचार करायला लावणारा. मला नेहमी मुलांबद्दल जिव्हाळा वाटायचा. त्यांच्या प्रत्येक यशात मला माझं समाधान मिळायचं. त्यांच्या डोळ्यात चमक पाहिली की वाटायचं, हो हेच ह्याचंच नाव खरं शिक्षण. मी प्रयत्न केला की प्रत्येक विद्यार्थी शिकेल, स्वावलंबी बनेल, चांगली व्यक्ती बनेल. इतिहास शिकवताना मी नेहमी सांगायचे, इतिहास हा फक्त घटनांचा नाही तर तो विचारांचा आहे. जय भवानी विद्यालय माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला. येथील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक सगळ्यांनी मला काही ना काही दिले. आपल्या एकत्र कामामुळे शाळेने कित्येक यशस्वी पिढ्या घडविल्या आहेत. सगळ्यांच्या साथीने हा प्रवास सोपा व सुंदर बनला. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. निरोप दिला म्हणजे नाते काही सुटत नसते. धागे असतात जुळलेले हृदयाची हृदयाशी. माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते. एक मात्र खरं, आज मी निवृत्त होते, पण मला वाटतं ही फक्त शिकविण्यातून सुट्टी आहे, शिकण्यातून नाही. आता नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. वाचन, लेखन, समाजकारण, प्रवास ह्यासाठी मी अजूनही विद्यार्थिनीच आहे. मला अजून खूप काही शिकायचे आहे. मी आयुष्याच्या नव्या वर्गात प्रवेश घेतला आहे. निवृत्ती ही शेवट नाही तर नव्या सुरुवातीचा आरंभ आहे. मला गमतीने एक गोष्ट सुचली आहे, ती म्हणजे जय भवानी ही एक बस आहे व आपण सर्व त्या बसमधील प्रवासी आहोत. आपण बसमध्ये बसतो तेव्हाच आपले ठिकाण, उतरायचे ठिकाण ठरलेले असते. 1 महिन्यापूर्वी मुख्याध्यापक जाधव सर उतरले, आता माझा थांबा आला, त्यामुळे आता मलाही उतरावं लागलं. माझ्या बोलण्यातून, वागण्यातून मी कोणाला कळत न कळत दुखावले असेल तर मला माफ करा. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माझा भाऊ व बहिणी नाशिकहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच माझे व्याही विहीनबाई, तसेच माझे सर्व दीर, कुटुंब, जावा या सर्वांना इथे उपस्थित राहिले. मुलगी, जावई, त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही मला नेहमी मानाची, सन्मानाची वागणूक दिली, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते. तसेच मी इतिहासाची शिक्षिका आहे व आता जय भवानीच्या विद्यालयात मी इतिहासातच जमा होणार आहे. मला ह्या प्रसंगी राजेश खन्नाचे एक प्रसिद्ध गाणे आठवते आहे. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम ओ फिर नहीं आते, ओ फिर नहीं आते. धन्यवाद सर्वांना. गुड बाय, गुड लक. You didn't just teach, you built futures. I hope retirement gives you strong health, warm pride and deep peace. पुनश्च एकदा धन्यवाद मॅडम. आत्ता नुकतंच ज्यांचं आगमन झालं असे मॅडमचे व्याही आदरणीय श्री प्रमोदजी गौरकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी एक पंकज सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे पुष्प देऊन स्वागत करावं. श्री रघुनाथराव जाधव साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावं. आजच्या श्रीमती होळीकर मॅडम यांच्या सेवा म्हणून आम्हाला सांगितलं. उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नामदेवजी गाडीकर साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक उज्जैनचे सहकारी आदरणीय मोरे साहेब, आमचे विशेष सहकारी
नारायणरावजी काळे, आमचे संचालक शिवाजीराव देवरे, या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक डॉक्टर अरुण कांबळे, उपमुख्याध्यापक श्रीमती रांजेकर मॅडम, पर्यवेक्षक सुनीता मोरे मॅडम, तंत्रज्ञ विभागाचे मुख्याध्यापक सोनवणे सर, या कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित असलेले मॅडमचे जावई कन्या, तसेच आमचे मित्र व मॅडमचे देर ॲडव्होकेट जोरेकर साहेब, बाकी सर्व त्यांचे नातेवाईक, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल या वर्षात पावसासारखा लपंडाव चालू आहे. ऊन पाणी तसं जयभवानी सतत आउट गोईंग चालू आहे. इनकमिंग अजिबात नाही, तर हे मोदीचे राज्य. ऑलवेजचा खेळ चालू आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मॅडम ह्या 1 तारखेलाच रिटायर होणार होत्या. तर तो याकडे ठरलं होतं की मग शाळेला सुट्ट्या लागतात दिवाळीच्या आणि मॅडमचा स्टँडअप हा 15 तारखेला अगोदर घेऊ. परंतु नियमाप्रमाणे मॅडम या खूप भागी झाले आणि 15 दिवस अगोदर पोहोच नाही. त्यांनी आपली विकेट मारली आणि मी देवरेनं म्हटलो की आपण मॅडमला स्टँडअप द्यायला हरकत नाही, त्यांना ऑर्डर देऊ फक्त. परंतु पदसिद्ध मुख्याध्यापक जे शासनाने त्यांना मान्य केलं की आपण त्यांना ऑर्डर देऊ नये, स्टँडअप करू नये. म्हणून हा कार्यक्रम आम्ही सुट्ट्यामुळे 4 तारखेला ठेवला. कारण हे सर त्यांना अगोदर योग्य देणे निरोप देणे हे काही योग्य वाटत नव्हतं. कारण जो चांगला माणूस असतो त्याला शेवटपर्यंत वापरायचा. म्हणून आज खऱ्या अर्थानं मॅडमचा निरोप समारंभ आज आपण आयोजित केलाय. आता मला कळलं मॅडमचे बरेचसे अर्थ पैलू. खऱ्या अर्थानं मॅडमची नियुक्ती 95ला झाली आणि त्यावेळेस जयंतराणे मॅडम या मुख्याध्यक्ष होत्या. त्यांचे विषय पाहिले इतिहास आणि राज्यशास्त्र. मॅडम मला म्हणत साहेब तुम्ही राज्यशास्त्र तुम्हीच आता यांचा इंटरव्ह्यू घ्या. मला आठवत होतो दिवस. आणि दुसरी गोष्ट त्यांचा एक फायदा असा होता मला की ते आमच्याकडून शेजारी होते. म्हणजे त्यांच्या पूर्ण 30 वर्षात आता खरं म्हणजे हिवरेकर मॅडम म्हणायच्या मग सवय नाही. आता त्यांचे विभाग प्रमुख झाल्या, सुपरवायझर झाल्या. आमचे उपाध्यक्ष मॅडम हे स्वप्नातलं नाव. आणि शेजारी असल्यामुळे त्यांना एक फायदा असं झाला की त्यांच्या वर्षावर कधीही लेट मार्क झाला. अत्यंत प्रामाणिक, आपल्या विषयाची प्रगल्भ विचार आणि सदा हसतमुख हा त्यांची एक वैशिष्ट्य. आताच मला कळलं त्यांना प्राणी मात्रावर खूप प्रेम होतं. आणि खरंच कौतुक वाटलं की संत म्हणतात ना की आत्मा प्रत्येकामध्ये सर्व मोठा काही परमेश्वर असतो. त्याप्रमाणे त्यांनी स्वान पाळले, मांजर पाळलं, त्यांच्यावर सुद्धा माणसासारखंच प्रेम केलं आणि खरोखर त्यांच्या जीवनामध्ये हा एक वेगळाच आनंद आहे. दुसरं असं कळलं की मॅडम त्या विद्यार्थ्यावर कधीच रागवत नाही. पण आमचे मित्र उत्तम सिंह खासदार आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष, त्याची एक प्रचलित म्हण आहे की काय जो मात्र मारत नाही तो शिकवत नाही. पण या महिला हा अपवाद आहे. वेळेच्या बाळांचा त्या रागवत नव्हत्या पण शिकवत होत्या. हे तेवढंच करायचं. आणि आज त्यांचा हा स्टँडअप आपण ठेवला. त्यांनी 30 वर्षामध्ये कधीही चर्चा करावी लागेल अशा प्रकारे त्यांचं वर्तन नव्हतं. अत्यंत सिन्सिअरपणा, प्रामाणिकपणा, कठोर मेहनत यातून त्यांनी आपली नोकरी केली. आणि खरोखर मला अभिमान वाटतो की अशी माणसं फार दुर्मिळ असतात आणि आज त्यांना आपण स्टँडअप देतोय. शेवटी शासनाचा नियम आहे
त्याप्रमाणे आपल्याला त्यांना निरोप समारंभामध्ये मी जोडू शकेल. परंतु ज्ञानाचे काही वैशिष्ट्ये मी पाहिले, त्यांना पर्यटनाचा खूप लाभ होता आणि त्यांना मी म्हटले म्हणजे त्यांची दुर्दैवाने त्यांची 1-2 सुटल्या, म्हणून मी त्यांना विनंती केली की मग मी युरोपला चाललो, तुम्ही दोघे आमच्या बरोबर चला, आम्ही दोघं आहे. पण त्यानंतर माझ्यावर काही करत काय आमचे जे पैसे अजून मदत झाले, मी म्हणलं आम्ही तुम्हाला उत्तर वाटतो. ठीक आहे असो, पण त्या अत्यंत हसतमुख आणि आपल्या आयुष्याचा एक एक क्षणाचा आनंद घेणाऱ्या घरात त्या खरोखरच कौतुकास्पद आहे आणि आज त्यांच्याविषयी खूप बोललं पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सारखं बोल येतं सावलीची विद्यार्थ्यांचा रेट वाढलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांची अशीच प्रगती खंडित राहू व त्यांनी भरपूर पर्यटनाचा आनंद घेऊ अशी अपेक्षा बाळगतो व त्यांना भावी आयुष्यात काही त्यांच्याकडे प्रार्थना करतो की त्यांना पुढील दिवस सुखाचे समाधानाचे व आरोग्यदायी जावो ही अपेक्षा बाळगतो व थोडक्यात माझी संपवतो. यानंतर आपल्या सर्वांची दिशादर्शक आदरणीय डॉक्टर आमदार गाडेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौभाग्यवती हिवरेकर मॅडम यांच्या निवृत्ती समारंभामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी कोऱ्यांना आमचे सचिव माननीय रंगनाथरावजी, शालेय समितीचे माननीय नारायणरावजी, मुख्याध्यापक डॉक्टर कांबळे, गांधीकर मॅडम, सर्व शिक्षक वृंद, तसेच मॅडमची पती माननीय सुहासरावजी, त्यांची दीर आमचे मित्र माननीय संजयजी हिवरेकर, यांची कन्या विशाखा, मॅडमचे बंधू, मॅडमचे दीर, सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळेच कळतं की मॅडमचा परिवार किती समृद्ध, शांत आणि सुशिक्षित आहे. खरं म्हणजे शिक्षकांचं कामच आहे की नवी पिढी घडवणं. आम्ही जे जयभवानीचे आहोत या ठिकाणी आमचा उद्देश येतो सुद्धा या शहरामध्ये अतिशय चांगली आणि समृद्ध अशी शाळा, कारण आज शिक्षणाचा बाजार झालेला तो बघितला की या पुढचं काय होईल सांगतात. अनेक धनवान लोक त्यात पडलेले, त्यांचं उद्योगच राहिलं नाही. शिक्षणाच्या क्वालिटीविषयी काही जास्त लक्ष दिलं जात नाही असं वाटतं. आणि म्हणून आज आमचा हा प्रयत्न नेहमी राहतो की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण, संस्कार, सहनशीलता हे शिकवण मग. कारण जीवन शेवटी काय आहे, यश अपयश चालूच असतं, उत्कर्ष चालू असतो, परंतु त्यामुळे टिकून राहणे कोणाला. कधी कधी लहान विद्यार्थी लहान सहान कामावरून काहीतरी काय करतात, आत्महत्या करतात. कशा करतात? जीवन जन्म त्याच्यावर दिले काय, मला हे नाही लावून आत्महत्या करतो, मला ते वरती जातं आणि काय करतो. मग तो आत्मविश्वास शिकवण्याकरता आम्ही ही संस्था घेतली. मित्र हो, जास्त बोलण्याची वेळ नाही, पण मॅडमचं जे कार्य आहे त्याचं बघितलं त्यांच्या याच्यावर की 67 जन्म आणि 95 इथे म्हणजे होते 25 वर्ष आणि 95+25 हे 30 वर्ष आणि अजून 30 वर्ष धरू आपण ते सहज शक्य आहे मॅडम. कारण जी व्यक्ती आता मुखानं काम करते, कोणाचं द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, प्रेमानं राहते, त्या व्यक्तीला आयुष्यात 100 वर्ष सहज आहे. जिंदगी किस तरह जीना ये कला तुम्हारे पास है, जिंदगी किस तरह जीना ये कला तुम्हारे पास है. किस्मत हिम्मत है तो किस्मत तुम्हारी. हिम्मत असते, ताकद असते, ईर्ष्या असते, तुम्ही काही करू शकता. हे कमकुवत माणसाचं लक्ष नाही, हताश होणं, निराश होणं, भूक राखवणं, हे जे गोष्टी आहेत ना, राग, द्वेष, मत्सर
ईर्ष्या या गोष्टी टाळण्याचा मनुष्य अत्यंत सुंदर. त्याला जास्त पैशाची सध्या गरज नाही, तर आपल्या हाताने आपण आणलं. आणि म्हणून आम्हाला एक आज वाटतं की आमचे चांगले शिक्षित आहेत. आता आम्ही सुद्धा 45 तास चालू केलं. अनेक चांगली व्यक्ती आहेत तिचे नाव आज हे म्हणत आहे ते तुमच्यामुळे. त्यामुळे आम्हाला चिंता अशी की चांगले कशी मिळतील. आता शासनाच्या नियमाप्रमाणे काहीच काम काय शिकवायचं मुलं. आज जगामध्ये पाहिला तर ज्या ज्या ठिकाणी चांगल्या शाळा आहेत, चांगले शिक्षक आहेत, तेच देश पुढे गेले. आज आम्ही हार्डली 1-2% फक्त GDPचा खर्च करतो आणि बाकी 4-5-10 देश खर्च करून आज उत्कृष्ट अशा संस्था आहेत. आमची पोरं अमेरिका राहायला त्याच्या राहत नाही. तिथल्या संस्था करतात नाही, आम्ही का करू शकत नाही. आम्ही सुद्धा आता इथून पुढं हे शिकलं पाहिजे. मुलांना तुम्हाला एकच सांगायचं की आता तुमची स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्तेशी. आज जवळपास 1 लाख नोकऱ्या दिलेल्या आहेत जगामध्ये. अरे बा हे सगळे कशामुळं की कमीत कमी लेबर जास्तीत जास्त बुद्धिमत्ता टेक्नॉलॉजी याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेत उतरायचं. आता सहजासहजी नोकरी मिळत नाही, सहजासहजी मिळत नाही, खूप स्पर्धा आहे. पण अनेक मार्ग त्या ठिकाणी, अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. पण अष्टपैलू तुमचे आलं पाहिजे. अनेक क्षेत्र आहेत. आता परवाच ब्लू इकॉनॉमी समुद्र आपल्याला महान असताना मग त्यात काही गोष्टी करून आतापर्यंत एक लहान लहान ब्रिटनसारखे, फ्रान्ससारखे, पोर्तुगालसारखे इथे येऊन राज्य करतात 200 वर्ष. आणि आम्ही आपसात भांडत करतो, जात-पात एक अनुकूल पडलं. आणि म्हणून आज तुम्हाला पुढे जावं. आज ही स्पर्धा काय आहे? अमेरिका में हम और एक अनुभव क्यों कि रशिया ने अणुशस्त्र क्या अनुप्रयोग किया है. या दोघांच्या स्पर्धा झाली. मात्र माझा त्यांची वस्तू मात्र का वैभव समृद्धी याच्यामध्ये काही करू शकतात आणि चांगल्या देश त्याला घालू. म्हणून मी कधी कधी मॅडमला विचार करतो की मॅडम तुमचा इतिहास राजस्थान विषय होता, खरोखर चांगला विषय माझा अत्यंत आवडतो. आणि सायन्स सोडून द्या, पण माझा खरा विषय तो की हे जे जग चालतं इतिहास आणि राजस्थानात चालतं. अभ्यास करा मॅडम. मी सांगतो तुम्हाला की आपण इतके असून आपण काम मागे आपण आपलं राज्य का केलं. बाहेरचे अफगाण आले, तुर्क आले, त्यांनी आपलं राज्य केलं. का केलं? किती होते आपले मध्ये आपल्यामध्ये विचार नसणे आणि खूप मंडुकता. शिवाजी महाराजांच्या सुतीवर लागलं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी पुजारी नाही करणार समुद्रामध्ये. त्यांनी समुद्र पाहलं इतके आपले अंधश्रद्धा ते अंधश्रद्धे एवढंच आपल्याला हे करायचं. ते लोक हजारो किलोमीटर येऊन जातात, त्यांना काही होत नाही, पण आम्हाला मात्र पाप लागत. म्हणजे अशा रीतीनं त्या जगातले माणूस शिक्षण करू नका. सगळ्या दृष्टीचा अभ्यास करतो आणि अतिशय चांगलं शिक्षक आम्हाला खरं म्हणजे आता ज्याचं शिक्षण निर्माण होते. मी सुद्धा आता शिकाल. तुम्ही जर ते भावनी चांगले विद्यार्थी असाल तर मला वाटतं तुम्ही खरोखर चांगले शिक्षक म्हणून चांगले असतात. त्याला आता आज सुद्धा नाही की शिक्षकाला खूप चांगला स्टँडर्ड हा शिक्षक असतो. मॅडम तुम्ही अभ्यास करा. आता ठीक आहे ना, आता म्हणजे तू पर्यटन तर करा, प्रश्नच नाही. आता स्वभावचं नाव येते की आता त्यांनी आता तर कारण काय की तुमचं एक आदर्श आहे ते दोघांना ऐकणं सांभाळून घ्या. कारण जेव्हा कोणती व्यक्ती संस्थेसमोर येते तिची प्रसन्नता ऐकते घरावर आवडतं. घर कसं आहे, नवरा कसं आहे, बाबा शिक्षण विषय नसतं आवडतं. तुमचे कसे आहेत, तुमची व्यक्तित्व कसं आहे आवडतं. आणि म्हणून म्हटलं की तुम्हाला खूप अभ्यास करा. ते अर्थात इतिहास वाचा, जगाचा वाचा. कारण हे का आलं, ते का आलं, पूर्णपणे शिक्षण करा. कारण शेवटी एकच रचनेच आहे. आणि त्या तुमचा खूप कारण म्हणजे तुम्हाला आज हे 30 आणि 30 वर्ष तुमचे अभ्यास करा. आणि खरं सांगतो मला आता थोडी शिकवली आहे. माणूस काय लोक शिकत ना तर अनुभव शिकतो. की काय मिळतं म्हणजे काय पाहिलं, काय केलं,
एकच माणूस तो शिकत आहे. माणूस कधी म्हणजे म्हातारा होतच नाही. मेंदू म्हातारा म्हणजे तुम्ही तुमचा आवाज आणि म्हणून तुम्ही शेवटपर्यंत शिकत. किती असतं काही असतं सगळे विषय ज्या विषयात आवडत तो विषय शिकला आपण शिकला. त्यांचे खूप लहान झाले. आज तुझ्या हातात मोबाईल आहे. आमच्या वेळेस कोणाचं कामच नव्हतं बोलायचं. तुम्ही निरोप पाठवता आमच्या आमच्याला आता लगेच 2 मिनिटं फार चाल सगळं या फार जेव्हा होत जायचे त्यामध्ये मागेराव चालला आणि हे तुमची प्रकृती सांभाळून हे लक्षात जर तुम्हाला सुखी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुमची प्रकृती ही महत्त्वाची. त्याच्यामध्ये योग्य युक्त आहार विहाराचे चेष्टाच करत आहार विहार आणि काम या गोष्टी योग्य केला तर माणसाला काहीच चिंता नाही. की आपण तिथेच जातो. अनेक प्रश्न आपल्याला असतात, चिंता असते, कष्ट काय काय असतं. हे जर तुम्ही पाळलं तर मला वाटतं तुमचं कारण तुमचं जे भविष्य आहे पुढे कारण मी आता असताना शिकत होतो अगदी अतिशय वृद्ध डॉक्टर्स शेवटपर्यंत एक म्हणायचे डॉक्टर कीप युअर हेल्थ प्रॉब्लेम. कारण सर्जनला जर ऑपरेशन गोळा लागतो हातात झाला ते पुढे कॅमेरा पुढे आणला तो कॅमेऱ्याचा हातातून घ्यायला पाहिजे. योग्य आहार घ्यायला पाहिजे. आजकाल तुम्ही काय बरेच तुमच्या आहारामध्ये अनेक प्रकारचे बाहेरचे पदार्थ अतिशय हानिकारक आहे. भाजी भाकरी हे खायला पाहिजे. ही जी माणसं मोठी झाली ना ती भाजी भाकऱ्या मोठी झाली नूडल्स म्हणजे नाही. म्हणून अभ्यास करताना आराम व्यायाम आणि झोप या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पालन केल्या तर तुमचं समृद्ध विशेष व्हायचं नाही. म्हणून मी फारसं बोलत नाही परंतु या संस्थेला ज्या ज्या शिक्षकांनी आमच्या या आभार लावलेला आहे योगदान केलेले त्यांचं आम्ही काही विसरू शकत नाही. म्हणून मॅडम तुम्ही आता नवीन जीवन सुरू करते नवीन हे सुरू करते त्याचे तुमचं मन योग्य आहे ते करा फिरा आणि जीवनाचा भरपूर आनंद घ्या. त्या काही नाही घ्या सर्व व्यवस्थित राहतात सर्व व्यवस्थित दवाई चिंता काय करायचं घडत राहायचं वाचन घ्यायचं प्रत्येक दिसला अभ्यास करा सगळं मिळणार ना का आपल्या जोपर्यंत करता आहे एकदा चालू काय तर जीवनाचा आनंद घेतले आम्हाला ऑल ओव्हर काय चिंता आणि म्हणून जीवनाचा राहून घ्या सुखी राहा सर्वांना करा. धन्यवाद. जय हिंद जय भारत. कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय शिक्षक वर्ग प्रिय विद्यार्थी उपस्थित सर्व मान्यवर यांना नमस्कार. आभाराने नाती जोडली जातात जोडलेली नाती टिकून राहतात आणि ती टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. बिरबिरणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची जोड असते दिवस मावळू लागतो तरी घरट्याचीच ओढ असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानित आहे कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच गोड असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नामदेवराव गाडेकर साहेब, संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय श्री DS मोरे साहेब, संस्थेचे सचिव माननीय श्री रंगनाथराव जाधव साहेब, संस्थेचे माननीय सदस्य श्री नारायणराव तायडे साहेब, संस्थेचे माननीय सदस्य श्री शिवाजीराव देवरे सर यांनी आपल्या महत्त्वाचा वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सर्वांना प्रेरणादायी विचार दिले त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय डॉक्टर अरुण कांबळे सर यांचेही मी आभार मानते की ज्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती मोरे मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री सोनवणे सर हेही उपस्थित आहे यांचेही आभार. आणि या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ज्यांनी मेहनत घेतली ते सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन सांस्कृतिक समितीने केलेले आहे
त्या समितीमधील सर्वांचे आभार. आजच्या सत्कारमूर्ती मॅडम हिवरेकर मॅडम, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक हे सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अतिशय शांतपणे बसून ऊन डोक्यावर आलेलं असताना सुद्धा, तुमची डबा खाण्याची वेळ होऊन गेलेली असताना सुद्धा अतिशय शिस्तीचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यामुळे तुमचे पण परत एकदा मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. या शाळेचा, या सेवेचा निरोप मी घेते आज. या शाळेचा, या सेवेचा निरोप मी घेते आज. कर्तव्य हे पूर्ण झाले, कर्तव्य हे पूर्ण झाले, निवृत्तीचे आले क्षण हे. या शाळेचा, या सेवेचा निरोप मी घेते आज. शाळेसाठी जीवन दिधले, कर्तव्याचे पालन केले. शाळेसाठी जीवन दिधले, कर्तव्याचे पालन केले. नियमापरी हे दिवस आले, नियमापरी हे दिवस आले. सर्वांचे आभार, मुक्त मी झाले आज रे. या शाळेचा, या सेवेचा निरोप मी घेते आज. गोड गोजिऱ्या सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयाना. गोड गोजिऱ्या सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयाना. येईल आठवण तुम्हा सर्वांना, येईल आठवण तुम्हा सर्वांना. विसरू नका आता, मुक्त मी झाले आज रे. या शाळेचा, या सेवेचा निरोप मी घेते आज.